ऋषी भाऊंचं अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या नवीन घरी पोहोचलो होतो। मी स्टुडिओला आलो आणि पटकन गिफ्ट पण पॅक करून घेतला आणि डायरेक्ट निघालो ऋषी भाऊंच्या घरी जाण्यासाठी। ऋषिकेश भाऊ गाडेकर यांच्या नवीन घराची ओपनिंग होती। आम्ही तर सगळेच पोहोचलो होतो त्यांच्या नवीन घराच्या लोकेशनवर। तिथं जाता बरोबर ऋषिकेश भाऊला भेटून खरंच खूप भारी वाटलं। भाऊंच्या नवीन घरात एंट्री करता बरोबर मस्तपैकी दर्शन वगैरे केलं, पण भाऊंनी सांगितलं चला म्हणे आता तुम्हाला पूर्ण घरच दाखवतो। आता भाऊंनी तर त्यांच्या स्वप्नातलं एकदम लक्झरीज घर बनवलेलं होतं। इकडे तर वहिनींचं पण अभिनंदन केलं, पण त्यांचे व्हिडिओ बघून हे घर बघण्यासाठी मी पण खूप दिवसापासून एक्साइटेड होतो। खरंच खूप छान घर बनवलेलं होतं। भाऊंचं नवीन घर बघून तर खरंच खूप भारी वाटलं, पण भाऊंसोबतच्या गप्पा तर काही संपतच नव्हत्या। मग तेवढ्यातच वहिनी आल्या, पण लगेच आपलं गिफ्ट अनबॉक्सिंग करायला लावलं। माझ्या टीम कडून भाऊ आणि वहिनीसाठी एक छोटंसं गिफ्ट होतं। फायनली ते दिलं आणि डायरेक्ट निघालो मी स्टुडिओला जाण्यासाठी। आता मम्मी पप्पा आणि मामाची मुलगीला घेऊन जायचं होतं मला शेगावला दर्शन करण्यासाठी। क्वीन मध्ये मस्तपैकी डिझेल वगैरे टाकलं आणि डायरेक्ट समृद्धी पकडला। मग समृद्धीने तर आम्ही सगळेच निघालो होतो शेगावला बाबांचं दर्शन घेण्यासाठी, पण रस्त्यात पण मस्तपैकी चहा वगैरे घेतला आणि रात्र पण खूप झालेली होती। बाबांचं दर्शन करायचंय अशा श्रद्धेने डायरेक्ट बाबांच्या शेगाव नगरीत पोहोचलो। मस्तपैकी क्वीनला पार्किंग वगैरे केलं आणि दर्शनासाठी निघालो। बाबांसाठी तर आम्ही नैवेद्य सुद्धा घेऊन आलेलो होतो। शेगाव नगरीत आल्यानंतर जी पॉझिटिव्ह एनर्जी भेटते ना, खरंच मन प्रसन्न होऊन जातो। बाबांसाठी मस्तपैकी प्रसाद वगैरे घेतला आणि डायरेक्ट निघालो मंदिरात जाण्यासाठी। इकडे तर काउंटरला सगळ्यांच्या चप्पल वगैरे जमा केल्या आणि लगेच हात वगैरे धुवून डायरेक्ट निघालो मंदिरात जाण्यासाठी। आता सगळ्या शिस्तीचं पालन करणारं मंदिर म्हणजे आपल्या गजानन महाराजांचं मंदिर। दर्शन तर एकदम भारी झालं। आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे आतमध्ये तर मोबाईल अलाउड नाही। फायनली दर्शन वगैरे केलं आणि डायरेक्ट निघालो आम्ही घरी जाण्यासाठी।